उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून राज्यसभा खासदारकीचा राजीनामा। दिल्लीत उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांची भेट घेत राजीनामा सुपूर्द। खासदार पार्थ पवारही उपस्थित। सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यानंतर राज्यसभेसाठी छगन भुजबळांचं नाव चर्चेत। सूत्रांची माहिती, भुजबळांच्या विधानसभा मतदारसंघातनं समीर भुजबळ निवडणूक लढण्याची शक्यता। पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता। मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा न देण्याची ममता बॅनर्जींची भूमिका। उद्या ममता बॅनर्जींच्या सरकारचा कार्यकाळ संपणार। भाजपच्या सत्ता स्थापनेसाठी अमित शहा 8 आणि 9 तारखेला पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर। 8 तारखेला भाजप विधिमंडळ पक्षाचा नेता निवडला जाणार। गोकुळ दूध संघाची निवडणूक येत्या 90 दिवसात घ्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश। दूध संघावर प्रशासक नियुक्तीच्या विरोधात सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती याचिका। राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हिंदी परीक्षेवरनं मनसे आक्रमक। वादानंतर हिंदीची होणारी परीक्षा स्थगित। मंत्री उदय सामंत यांचा निर्णय। एनपीएस लागू असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय पेन्शन योजना लागू। राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय। पेन्शन योजनेसाठी कर्मचाऱ्यांनी पुकारला होता संप। नगरपालिका आणि महापालिकेत समाविष्ट गावठाणांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार। जमिनींचे 7-12 उतारे आता बंद। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश। पंढरपुरात नृत्यांगना राधा पाटीलच्या कार्यक्रमात मोठा राडा। डान्स पाहताना तरुणांमध्ये किरकोळ कारणावरून तुंबळ हाणामारी। पोलिसांकडून लाठीचार्ज।